नमस्कार मित्रांनो आणि राम राम शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। आता तुम्हाला माहीतच आहे, गेले 10-15 दिवस झालं पाऊस पडत आहे आणि 10-15 दिवस झालं सूर्यदर्शन झालेलं नाही। त्यामुळे शेतातील पिके पिवळी पडायली आहेत, शेतामध्ये पाणी साचायले, पिकं खराब व्हायली। त्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना करतो की सर्व शेतकरी बांधवांना जर कोणी पीक विमा भरायचा राहिला असेल तर त्यांनी पीक विमा भरून घ्यावा ही विनंती आहे। कारण शेवटचे 3 दिवस उरलेले आहेत, त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरून घ्यावा। कारण काय झालेलं आहे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करत आहात सर्व। या अर्जाच्या घाईगडबडीमध्ये आणि दुसऱ्या कुठल्या कारणाच्या गडबडीमध्ये जर कोणी पीक विमा भरायचा राहिला असेल तर त्यांनी आठवणीने पीक विमा भरून घ्यावा, हीच माझी शेतकऱ्यांना विनंती आहे। आणि मी पीक विम्याविषयी आणि शेतकऱ्यांना एक महत्त्वाची बातमी देणार आहे, ती सविस्तर बातमी आपण समोर पाहूया। तर शेतकरी मित्र हो, आपण बघत आहोत की गेले 8-10 दिवस झालं पाऊस आहे, सूर्यदर्शन झालेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्यांनी तात्काळ, ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांनी तक्रार देऊन घ्यावी। इन्शुरन्स क्रॉप ॲप चालू झालेला आहे, सुरू झालेला आहे। शेतकऱ्यांनी ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांनी 48 तासामध्ये किंवा 72 तासामध्ये तुमच्या पिकाचं नुकसान झालं आहे म्हणून कंपनीला कळवावे मित्रांनो। आणि त्याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, समोर तो बघा मित्रांनो। सगळ्यात अगोदर आपल्या मोबाईलमधील जे प्ले स्टोअर आहे ते ओपन करायचं आहे। ओपन झाल्यानंतर वरती सर्चवर क्लिक करायचं। सर्चमध्ये क्रॉप इन्शुरन्स असं टाईप करा आणि नंतर सर्च करा। सर्च केल्यानंतर क्रॉप इन्शुरन्स आलेला आहे, इन्स्टॉल करा। इन्स्टॉल होत आहे, थोडा वेळ वाट बघा, इन्स्टॉल व्हायला थोडा वेळ लागत आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर मित्रांनो आपण त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर वरती रजिस्टर फार्मर, खाली लॉग इन फॉर पॉलिसी, त्यानंतरचं जे 3 नंबरचं बटन आहे मित्रांनो त्यावर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये जे 3 नंबरचं बटन आहे क्रॉप लॉस, त्याच्यावर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर असं ऑप्शन येतात, क्रॉप लॉस इन्सुलेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस। तर आपल्याला क्रॉप लॉस इन्सुलेशन करायचं आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, तुमचा जो आहे तुम्ही टाकून घ्या। त्यानंतर आपल्याला सेंड OTP वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा OTP सेंड झालेला आहे। OTP सेंड झाल्यानंतर OTP आलेला आहे, तो OTP टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ऑप्शन येत आहेत, त्यामध्ये आपण खरीप निवडायचं आहे। त्यानंतर वर्ष निवडायचं आहे 2024। त्यानंतर तुमचा विमा फसल विमा योजना निवडायचा आहे। त्यानंतर तुमचं स्टेट निवडायचं आहे, स्टेट निवडायचं आहे मित्रांनो। माझं निवडत आहे मी महाराष्ट्र। त्यानंतर सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्ही विमा कुठं भरलेला आहे, बँकमध्ये भरलेला आहे का, CSCवर भरलेला आहे का, स्वतः भरलेला आहे। तर मी माझा विमा CSCवर भरलेला आहे मित्रांनो, त्यामुळे मी CSC घेत आहे। त्यानंतर आपण जो विमा भरला त्या विमा पावतीवरची ॲप्लिकेशन नंबर असतो, तो ॲप्लिकेशन नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित टाकून घ्या मित्रांनो, चुकता कामा नये। चुकल्यानंतर तुमचं नाव बरोबर येणार नाही। आता इथं पॉलिसी नंबरवर क्लिक करा। त्यानंतर तुमचाच पॉलिसी नंबर आहे का तो तुमचं नाव आणि ॲड्रेस चेक करून घ्या मित्रांनो। खाली तुम्ही लावलेले पिकं बरोबर आहेत का, तुम्हीचा जर चुकीचा जर नंबर टाकला तर तुम्ही दुसऱ्याचा सुद्धा
ओपन होऊ शकतं मित्रांनो. त्यानंतर आपलं नुकसान कशामुळे झालेलं आहे या प्रकारे त्याच्यामधली जी बाब आहे ती घ्यायची आहे मित्रांनो. अतिवृष्टीमुळे झालेलं आहे किंवा रोगामुळे झालेलं आहे. तर माझं नुकसान झालेलं आहे जास्त पाऊस झाल्यामुळे. ॲक्सेस रेनफॉल हे ऑप्शन घेत आहे मी. त्यानंतर कोणत्या तारखेला तुमचं नुकसान झालेलं आहे हे घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तारीख निवडायची आहे. तर माझं नुकसान आजच्याच डेटला झालेलं आहे, त्यामुळे मी आजची डेट घेत आहे. त्यानंतर तुमचं पीक कोणत्या कंडिशनमध्ये आहे, उभा आहे की हार्वेस्टिंग आहे का कट करून टाकलेलं आहे. तर माझं पीक मित्रांनो सध्याच्या स्थितीला उभा आहे, तर मी स्टँडिंग क्रॉप करत आहे. तर तुमचं नुकसान किती टक्के झालेलं आहे, कुणाचं 80% असेल, कुणाचं 90% असू शकतं, कुणाचं 70% असू शकतं. तर माझं 80% नुकसान झालेलं आहे, त्यामुळे मी 80% घेत आहे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या शेतामध्ये जाऊन जिथं तुमचं नुकसान झालेलं आहे त्या शेतामध्ये जाऊन तिथे उभा राहून तिथला फोटो तुम्हाला काढायचा आहे मित्रांनो. कंडिशनला अलाव करा. त्यानंतर कॅमेरा ओपन होतो. त्यानंतर तुमचं जिथं नुकसान झालेलं आहे तिथला तुम्हाला फोटो घ्यायचा आहे, त्या पिकाचाच फोटो घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी माझा फोटो क्लिक करून अपलोड केलेला आहे आणि खालती तुमचा मोबाईल नंबर येतो, तुमचं नाव येतं आणि खाली तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचा टोकन ID जनरेट होतो आणि तुम्हाला मेसेज येतो. बघा माझा टोकन ID जनरेट झालेला आहे आणि मला मेसेज पण आलेला आहे. आणि जर तुम्हाला दुसऱ्या पिकाचा सुद्धा तक्रार द्यायची असेल तर सेम ह्याच प्रोसेसने आपल्याला तक्रार द्यायची आहे. तर माझं दुसरं पीक आहे कांदा, कापूस, असे माझे 3च पिकं आहेत. तर मी कांदा या पिकाची तक्रार तुम्हाला परत एकदा करून दाखवतो. ॲक्सेस रेनफॉल, स्टँडिंग 80%, डॉक्युमेंट, फोटो आणि अपलोड आणि सबमिट. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरच्या घरी मित्रांनो तुमच्या मोबाईलमधून तुमच्या झालेल्या नुकसानाची तक्रार कंपनीला तुम्ही स्वतः देऊ शकता.